रान वाटेवर मला या काव्याचं प्रकाशन होतं त्या डॉक्टर स्मिता सहस्त्रबुद्धे लेमनकर आदरणीय डॉक्टर कमलेश सोमन नव्या युगाची अत्यंत आश्वासक संवेदनशील कवयित्री शुभांगी भोसले नीलम दुधाणी आणि मित्रमंडळी प्रथम रान वाटेवर मला या शुभांगी भोसले यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहाचे स्वागत अभिनंदन करावेसे वाटते. त्यांना खूप खूप शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. शुभांगी भोसले जशा सर्जनशील शिक्षिका आहेत तशाच त्या एक संवेदनशील कवयित्री देखील आहे. शब्दांचं सौंदर्य, भावनांची उत्कटता आणि कल्पनांची रमणीयता त्यांच्या कवितेत पाहायला मिळते. रंगसारी उधळीत माती आयुष्याच्या अंगणात, रंगसारी उधळीत माती आयुष्याच्या अंगणात साकारते सुंदर आकृती जीवनाच्या आकाशात, साकारते सुंदर आकृती जीवनाच्या आकाशात. ही आकाशाची नक्षी कागदावर उतरवण्याचं काम या संवेदनशील आश्वासक कवयित्रीने केले असं मला वाटतं. त्यांची कविता म्हणजे त्यांच्या भावविश्वास एक सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे. ते त्याला रानवाटेवर नवतेजाचे नवनवे रूप घेऊन रवी किरणांचा पिसारा फुलवून त्याच्याशी हितगुज करते. त्यांना कल्पनेच्या विश्वात घेऊन जाते. मन इवलस माझं, मन इवलस माझं परी आभाळ व्यापलं, मन इवलस माझं परी आभाळ व्यापलं, नाही पुन्हा उमगलं मन शक्ती सपुत्री. काव्य हे मनाची शक्ती जशी भाषा आहे, अभिव्यक्ती त्यातली एक तरल सुंदर अभिव्यक्ती जी आहे ती एक कविता आहे. मन बसे झुल्यावर, मन बसे झुल्यावर तवा तुन आर पार, मन बसे झुल्यावर तवा तुन आर पार. इंद्रधनुची कमान सजे माझ्या डोईवर, इंद्रधनुची कमान सजे माझ्या डोईवर. शुभांगी भोसले या कल्पक शिक्षिका असल्यामुळे त्या मुलांकडून सभोवतालच्या निसर्ग, शुभांगी भोसले या कल्पक शिक्षिका असल्यामुळे त्या मुलांकडून सभोवतालच्या निसर्गाकडून आणि जीवनाच्या पुस्तकातूनही खूप काही शिकले आहे. आपण कितीही पुस्तकं वाचली आणि जीवनाच्या पुस्तकात डोकावलं नाही तर बरंचसं समजणं उमजणं आपलं राहून जाईल. पुस्तकाबद्दल ते काय म्हणतात ते पहा. पुस्तक असतं एक कल्पना, पुस्तक असतं एक कल्पना बुद्धीनुसार विश्व व्यापणार. पुस्तक असतं एक कल्पना बुद्धीनुसार विश्व व्यापणार. पुस्तक असते एक जाणीव, पुस्तक असते एक जाणीव तन मन व्यापून उरणार. पुस्तक असते एक जाणीव तन मन व्यापून उरणार. आपण एखादं पुस्तक वाचलं तर पुस्तक बाजूला जातं, पण हृदयातले शब्द आपल्या हृदयातले भाव बाजूला कधीच होत नाही. ते आयुष्यभर आपल्या सोबत असतात. पुस्तक असते एक जाणीव तन मन व्यापून उरणार. वाचून पुस्तक संपत नाही, ते हृदयात उतरलेलं असतं. रान वाटेवर मला कविता भेटली आणि तिने माझे तनमन पुरवले, भाव विश्व जागा केले. रान वाटेवर मला कविता भेटली, तिने माझे तनमन पुरवले, भाव विश्व जागा केलं. ही भावना त्यांची कविता वाचताना आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. निसर्ग, आजूबाजूचं शालेय जीवन, बालविश्व याच त्यांच्या कवितेच्या प्रेरणा आहे. प्रेम, निसर्ग, देव, माया, ममता, लढा, जिव्हाळा, ज्ञान आणि करुणा सुद्धा. मागाशी कविता तुम्ही ऐकली असेल गेली तर त्याच्यात
प्रेम आहे, कारुण्य आहे, जिव्हाळा आहे, माया आहे आणि ममता आहे. प्रेम म्हणजे नुसतं प्रेम नसतं, त्यात माया, ममता आणि जिव्हाळा सुद्धा असतो. प्रेम, निसर्ग, देव, माया, ममता, लढा, जिव्हाळा, ज्ञान आणि करुणा या साऱ्या भावनांचा मनोहर आविष्कार त्यांच्या कवितेत झालेला आहे. रानात हरवली वाट, रानात हरवली वाट, वाटेत भेटली कविता. त्यांचं ठिकाण नोकरीचं आहे ते त्या घोड्यातून डोंगर झाडीतून जाणार आहे. आणि नेचर इज द बेस्ट टीचर. देअर आर बुक्स इन बुक्स, पाना फुला सगळं ज्ञान भरलेलं. वर्ड्सवर्थ म्हणतो देअर आर लेसन्स इन न्यूज अँड बुक्स इन बुक्स. हे जे निसर्गाचं देणं आहे, निसर्गाचं देणं आहे, ती पाहण्याची संवेदना शुभांगी भोसले यांच्या मनात, कल्पनेत आणि प्रतिभेत आहे. त्याआधीच त्यांचं भावविश्व राखून टाकले आणि कविता समृद्ध केले असं मला वाटतं. रानात हरवली वाट, वाटेत भेटली कविता, आयुष्याचा अर्थ उमगला कविता लिहिता लिहिता. रानात हरवली वाट, वाटेत भेटली कविता, आयुष्याचा अर्थ उमगला कविता लिहिता लिहिता. ही कविता रसिकांना, वाचकांना, मित्रमंडळीला, आपणा सर्वांनाच निश्चितच आनंद देईल. नव्या जाणीवा, नव्या कल्पना आपल्या समृद्ध करेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा रानात रान वाटेवर मला या काव्यसंग्रहाचं अभिनंदन, स्वागत करतो आणि मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल कवयित्रीचे आभार मानतो. तुम्हा सर्वांचा धन्यवाद.